प्रथमतः माझे शैक्षणिक गुरु श्री खंदारे सर यांच्या स्मृतीत माझे शतशः कोटी प्रणाम. आता खरं म्हणजे माझ्यासाठी हा खूप भाग्याचा क्षण आहे की त्यांची मी विद्यार्थिनी आहे. 5वी ते 7वी या 3 वर्षामध्ये त्यांनी मराठी हा विषय मला शिकवला आणि मला जे काही निसर्गानं कलागुण दिले होते, साहित्याचे गुण दिले होते, त्याच्यामध्ये माझ्यामध्ये संवेदनशीलता पेरण्याचं काम त्यांनी केलं. त्यासाठी त्यांच्या स्मृतीस मी सर्वात प्रथम प्रणाम करेन. त्यांच्यासाठी मी एक छोटीशी चारोळी बनवली आहे. संतांचेच ते अवतार, संतांचेच ते अवतार जणू नावातच वासुदेव बसलेले. संतांचेच ते अवतार जणू नावातच वासुदेव बसलेले. हृदयामध्ये सदैव जयांच्या प्रेम अन प्रभू नाम वसलेले. हृदयामध्ये सदैव जयांच्या प्रेम अन प्रभू नाम वसलेले. संत महंताच्या कष्टाने दुःखासू ओघळणारे. जेव्हा ते आम्हाला शिकवायचे त्यावेळेस त्यांच्या डोळ्यामधून घळघळ अश्रू ओघळायचे. हे अश्रू जणू काही मायेच्या ममतेनं त्या संतांसाठी ते ओघळत होते. प्रेम अन प्रभू नाम वसलेले, संत महंताच्या कष्टाने दुःखासू ओघळणारे. संवेदनशीलतेची मूर्ती, संवेदनशीलतेची मूर्ती, मुखातून हरिओम शब्दाची कीर्ती. ज्यांची आजही दाटून येते स्मृती, ज्यांची आजही दाटून येते स्मृती, असे माझे प्रिय खंदारे गुरुजी यांच्या स्मृती सादर प्रणाम. आदरणीय व्यासपीठावर विराजमान आता माझ्या शैक्षणिक गुरु माता म्हणता येतील, माझ्या माता आणि माझ्या स्नेही, ज्यांची की माझी त्या डॉक्टर म्हणून जरी असल्या तरी त्या माझ्या खूप चांगल्या मैत्रीण पण आहेत. गीतांजली शेटे मॅडम, ज्यांना तुम्ही सुषमा शेटे म्हणून ओळखता, खूप चांगल्या आहेत. प्रांजळ, सोज्वळ, हुशार आणि तितक्याच प्रेमळपणानं प्रत्येक त्यांच्या पेशंटचा ते काय करत असतात, इलाज करत असतात. तर आता जास्त मला वाटते सर्व आदरणीय व्यासपीठ विद्यार्थी आहेत, मी पालकांशी बोलणार आहे. तर प्रथमतः विद्यार्थी सर्व मुलांनी इकडे लक्ष द्यायचे. तुम्हाला प्राणी पक्षी आवडतात का? मोबाईल जास्त आवडतो का प्राणी पक्षी जास्त आवडतात? खरं खरं उत्तर द्यायचं. काय आवडतं जास्त? मला ऐकू येत नाही, मोठ्याने उत्तर द्या. मोबाईल आवडतो का प्राणी पक्षी आवडतात? तुम्ही जास्त काय पाहता? मोबाईल. चला मी तुम्हाला प्राण्यांच्या पक्ष्यांच्या थोडंसं जगामध्ये घेऊन जाते. आताच मॅडमने सांगितलं की निसर्गाशी संबंध असायला हवा. बघा, ही वाघाची मावशी आहे. वाघाची मावशी कोणाला म्हणतात माहिती का तुम्हाला? कोणाला माहिती? हात वर करा. कोणाला म्हणतात? कोण सांगेल मला? मांजरीला म्हणतात. खूप छान. म्हणजे तुम्ही काही का प्रमाणात असत नाही की प्राण्यांच्या निसर्गाच्या सहवासामध्ये आहेत. तरी वाघाची मावशी जी आहे ती पूर्ण सचित्र असं काव्य संग्रह आहे आणि तुमच्या संस्काराबरोबर नक्कीच मनोरंजनाचं कार्य सुद्धा करणार आहे. मी याची एक कविता तुमच्यासाठी सादर करते. बघा, पक्षी माहिती सर्वांना. ऐकायची कविता? कविता आवडती का व्हिडिओ गेम आवडतात? व्हिडिओ गेम आवडतात, हो की नाही? मी आधी विद्यार्थ्यांशी बोलेल नक्की, या विषयावर नक्कीच मी पालकांशी बोलणार आहे. बघा, पक्षी येता अंगणी मजा फार येते. पाहिलेत का तुम्ही पक्षी अंगणात आलेले? नक्की. कोणी कोणी पाहिलेत? हात वर करा. आणि मला खरं प्रामाणिकपणे सांगा बरं, यातल्या पालकांनी किती जणांनी निरीक्षण केलंय पक्ष्यांचं वगैरे अंगणात आलेल्या? पालकांनी निरीक्षण केलंय का? छान. बघा, पक्षी येता अंगणी मजा फार येते, मोजताना त्यांना गणित माझे चुकते. कधीतरी पक्षी जेव्हा चिमण्या वगैरे अंगणात येतात तेव्हा मोजून पहा, त्या मोजता येतील का? मोजण्यासाठी कमीच असतात त्या, पण त्या काय करत असतात? टुनटुन उड्या मारत असतात आणि ते मोजताना आपलं गणित नेहमी काय होतं? चुकतं. तर निसर्गासोबत सुद्धा आपण अभ्यास करू शकतो, हे मला सांगायचंय. पक्षी येता अंगणी चिवचिवाट फार. सकाळी आपण जेव्हा उठतो त्यावेळेस अलार्म लावायची सुद्धा गरज नसते, कारण या पक्ष्यांचा चिवचिवाट आपण ऐकून सुद्धा उठू शकतो. झाडे लावा अंगणात मिळेल सावली गार.
बघा, प्रत्येकाच्या अंगणामध्ये हिरवळ असायलाच हवी. आपला भारत हा निसर्गप्रेमी असा देश आहे. पक्षी येता अंगणी आई तांदूळ त्यांना देई, पटपट टिपते सारे उडण्याची का घाई. म्हणजे त्यांना पाहण्याची आपली इच्छा असते आणि ते काय करतात, पटकन उडून जातात. पक्षी येता अंगणी घराची शोभा वाढे, म्हणतो मी त्यांच्या समोर मोठ्याने पाढे. बघा, पक्ष्यांच्या समोर पाढे म्हणायची किती मजा आहे. तुम्हाला उजळणी येते ना, मग पक्ष्यांच्या समोर आपण काय करत जाऊ, आता पाढे म्हणत जाऊ, उजळणी म्हणत जाऊ. बघा, आता मुलांनी उत्तर दिलं की त्यांना आवडतो मोबाईल, हो की नाही. तर मी एक तुम्हाला म्हणजे याला जबाबदार फक्त मुलेच आहेत असं नाही, याला जबाबदार पालक सुद्धा आहेत. बऱ्याच अंशी पालकच आहेत, मी असं इथं ठामपणे म्हणू शकते. कारण हे पहा, मुलं त्रास देत आहेत, मुलं काम करू देत नाहीत, म्हणून आपण काय करतो, त्यांच्या हातामध्ये मोबाईल देतो. मग ते त्याच्यामध्ये रमतात आणि आपल्याला वाटतं चला माझं काम झालं. पण त्याचे जे वाईट परिणाम आहेत, दुष्परिणाम आहेत, ते दीर्घकाळ आहेत, त्यांच्या पूर्ण आयुष्यावर ते परिणाम करणारे आहेत. तुम्ही ऐकले असतील, बातम्याही ऐकल्या असतील की बऱ्याच जणांना मेंदूचे आजार झाले किंवा पागलखान्यामध्ये सुद्धा मुलांना दाखल करण्यात येऊ लागलं आहे. डोळे तर लहान लहान मुलांना 4-4 डोळे आहेत सध्या, हो की नाही. तर हे जे वाईट परिणाम आहेत, तर बघा, मी एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते. एक प्रसंग आहे, गोष्ट म्हणण्यापेक्षा एक प्रसंग सांगते. मी एका ट्रेनमधून आता सध्याच्या काळात बघितलं तर सर्वजणांच्या हातामध्ये काय असतो, असा मोबाईल असतो. मोठे असो की छोटे असो, आता सुद्धा बऱ्याच जणांच्या हातामध्ये मोबाईल असेल या ठिकाणी, असा मोबाईल धरलेला असतो. आणि ट्रेनमधून प्रवास करताना एक मुलगा आणि एक आई दोघ जण बसलेले असतात, पण त्यांच्या हातामध्ये मोबाईल नसून पुस्तक असतं. मग आता या मोबाईल मधून एक दोन जण त्यांच्याकडे असं पाहतात आणि विचार करतात, काय कमालय, म्हणजे आपण कधी पुस्तक हातात धरल्याला कुणाला पाहिलंय का सध्या? नाही, आपण फक्त मोबाईलच पाहतो, कारण ती संकल्पना आता मागे पडत गेली. तर मग ते एक जण थोडा जिज्ञासू असतो, माझ्यासारखा असेल कदाचित, तो म्हणतो की कस काय बाबा, हा छोटासा मुलगा असून मोबाईल न पाहता पुस्तक कस काय वाचतो. तर त्याची आईनं सांगितलं की मुलं ही अनुकरण प्रिय असतात. मुले कशी असतात, मुले कशी असतात, पालकांनी उत्तर द्यायचंय. मुले अनुकरण प्रिय असतात. आई वाचन करते हे पाहून तो मुलगा सुद्धा काय करत होता, वाचन करत होता. त्याला त्याच्या वयाचे, वयानुरूप जी गोष्टीचे वगैरे पुस्तकं दिली होती ते तो वाचत होता. आता हे आईसाठी झालं, कारण जास्तीत जास्त निरीक्षण हे मुलं आईचं करतात. आई काय करते, आई कशी बोलते, आई कशी राहते, आई कशी वागते, घरामध्ये सर्वांशी कशी वागते, ही प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण मुलं करत असतात. आणि आपल्याला वाटतं मुलांचं लक्ष नाही, ते मोबाईलमध्ये आहेत, खेळण्यामध्ये आहेत, पण त्यांचं पूर्णतः लक्ष आईकडे असतं. आई हा त्यांचा प्रथम गुरु असतो. तर आईनं नेहमी त्यांच्यासाठी आदर्श असं आचरण ठेवावं, बोलताना घरामध्ये विचार करावा, तरच मुलं ते संस्कार उचलतात. आणि हे संस्कार देण्याचं काम ही आपली संस्था तर खूप छान पद्धतीनं आमच्या वर्षाताई खंदारे मॅडम, आमच्या खंदारे गुरुजींचा वारसा पुढे चालवत आहेत. ही तर माझ्यासाठी फार गौरवाची बाब आहे. बघा, मुलांना थोडं निसर्गाची मैत्री करू द्या. आता निसर्गाची मैत्री करणं म्हणजे काय, आता मी एक पालकांना प्रश्न विचारते. संध्याकाळी रात्री जेव्हा आकाश शांत झालेलं असतं त्यावेळेस तुम्ही किती वेळा मुलांना वर घेऊन गेलात आणि आकाशातले चांदण्या, नक्षत्र हे प्रत्यक्षात दाखवलंय. मला पालकांनी पण हात वर करून दाखवला तरी चालेल, कोणी दाखवलंय हे, किंवा तुम्हाला आठवतं का की तुम्ही वर गेलात आणि तुम्ही सुद्धा निरीक्षण केले त्यांच्यासोबत. मग या चुका छोट्या छोट्या चुका असतात, छोट्या छोट्या गोष्टी. तुम्ही म्हणाल हे काय सांगतायत मॅडम, पण त्यांना मोबाईल पासून जर दूर न्यायचं असेल तर निसर्गाची मैत्री, त्यांना प्राणी पक्षी त्यांचे नावं सांगा, त्याची ओळख करून द्या. आणि कसं असतं ना, समोर काय चाललं हे ऐकण्याचं सुद्धा बऱ्याच जणांमध्ये मानसिकता नसते. मग ती किती जरी गोष्ट आपल्या मुलासाठी चांगली असेल किंवा त्यांच्या भविष्यासाठी चांगली असेल तर ही ऐकण्याची मानसिकता नसते. कारण आपण त्या मोबाईलच्या दुनियेमध्ये, कॉम्प्युटर, टीव्ही याच्यामध्ये इतके हरवलो आहोत की त्यातून बाहेर यायला आपली मानसिकताच तयार झाली. आता मी पुरुष पालक पण इथं आले आहेत, त्यांच्यासाठी एक छोटंसं उदाहरण देते.
एक सिग्नल ट्रॅफिक चाललेले असतात, मुलगा आणि वडील चाललेले असतात, तर त्यांच्याकडून ते सिग्नल काय होतं की त्याचा रूल तोडला जातो, ते सरळ पुढं जातात. मग वडील विचारतात मुलाला की कोणी पाहिलं का रे आपल्याला? तो मुलगा म्हणतो नाही पाहिलं. मग हे पुढे जातात, मग पाहत पाहत पुढे जातात. आता त्या मुलावर काय मनात त्याच्या विचार चालले असतील तुम्ही कल्पना करू शकता. तर हे पाहत पाहत पुढे जातात, पण मग खरा प्रकार पुढं आपल्या लक्षात येईल काय झाला. पुढे गेल्यानंतर एक असे नेलोत पोलीस ट्रॅफिक हवालदार त्यांना दिसला. त्या वडिलांनी गाडी त्यांच्याकडे नेली आणि ते म्हणले की पाठीमागं माझ्याकडून सिग्नल काय झाला आहे, कुठला आहे, तर त्याचा काय दंड असेल तो माझ्याकडून घ्या. तो ट्रॅफिक हवालदार, कारण आजकालच्या काळामध्ये एवढं प्रामाणिक कोण काय राहिले, बघितलं नाही बरं झालं चला वाचले पैसे आपले चला निघून, हो की नाही. तर तो त्याच्याकडे पाहत राहिला. त्यानं परत विचारलं काय म्हणताय तुम्ही, तर त्यांनी परत सांगितलं की पाठीमागच्या सिग्नलवर माझ्याकडून सिग्नल तुटला आहे, जो काही दंड असेल तो घ्या. त्या ट्रॅफिक हवालदारनं तोच प्रश्न केला कोणी पाहिलं का? तो म्हटला नाही. मग तुम्ही का दंड देताय? कोणी पाहिलं नाही, पण ते माझ्या मुलानं पाहिलं, हे त्यांचं उत्तर होतं. कारण तुम्ही कसे वागता तेच मुलं पुढे चालून वागत असतात. बघा, सगळ्यात महत्त्वाचं माता पालकांना आणि पुरुष पालक जे आहेत, पिता पालक यांनाही मी सांगेल की मुलांना वेळ द्या. वेळ द्या म्हणजे काय करा, कंटिन्यू त्यांच्याबरोबर खेळत बसा असंही मी म्हणत नाही. ते स्वतः काही गोष्टी करतात, स्वतः कुंडी लावण्याचा प्रयत्न करतात, सॉक्स घालण्याचा प्रयत्न करतात, शूज घालण्याचा प्रयत्न करतात, ते त्यांना घालू द्या. आपल्याला फार गडबड असते, चला तुला येत नाही तर मी घालतो. मग काय होतं, तुला येत नाही मी घालतो, हे त्यांना परावलंबी बनवतो. आपण त्यांचं स्वावलंबन फिरवून घेण्याचं काम करत असतो. तसे करू नका. त्यांना वेळ द्या, त्यांना त्यांच्या पद्धतीनं शिकू द्या, त्यांना स्वावलंबी बनवू द्या. बघा, जपान सारखा देश जो की दुसऱ्या महायुद्धामध्ये बेचिराग झाला होता, तो उभा केला ते ह्या सर्व चिमुकल्यांनी उभा केला, जपानच्या चिमुकल्यांनी उभा केला. कारण तिथं प्रत्येक गोष्ट, जपानच्या चिमुकल्याची प्रत्येक गोष्ट ते स्वतः करतात. जेव्हापासून मूल चालायला लागतं तेव्हापासून ते मुलं स्वतःची कामं स्वतः करतात. आणि हे आपल्या मुलांना, भारतीयांना परावलंबित्व बनवण्याचं काम आपण स्वतः पालक म्हणून करतो. आता पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि तुम्हाला सांगण्यासाठी मला आणखी एक गोष्ट आहे की आम्ही अशिक्षित पालकांची मुलं होतो, पण त्यांनी आम्हाला शिकवलं त्यावेळेस गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा हे त्यांनी त्या काळी शिकवलं. पण आजकालच्या पालकांनी स्वतःच आत्मचिंतन करायचं की आपण त्यांना काय शिकवत आहोत. कारण याचं उत्तर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त द्याल आणि तुम्ही सुशिक्षित पालक आहात. आताची मुले भाग्यवान आहेत की त्यांचे आई वडील सगळे शिकलेले. आम्हाला अभ्यास करावा लागतो, शिकावं लागतं, पुढं जावं लागतं, अभ्यास करा हे सांगायलाच कोणी नव्हतं. परंतु आजच्या मुलांचं भाग्य आहे की तुम्ही शिकलेले आहात, तुम्ही वेल एज्युकेटेड आहात, सर्व्हिसदार आहात आणि संस्काराचं महत्त्व तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजतं आणि ते संस्कार तुम्ही त्यांना द्यावेत. बघा, कौशल्य होती म्हणून राम घडला, कौशल्य होती म्हणून राम घडला, यशोदा होती म्हणून कृष्ण घडला. कौशल्य होती म्हणून राम घडला, यशोदा होती म्हणून कृष्ण घडला, जिजाऊ होती म्हणून शिवबा घडला आणि गांधारी होती म्हणून दुर्योधन जे घडला, हेही म्हणायला आपण मागे जाऊ शकत नाही. बरोबर आहे ना माझं? तर बघा, जास्तीत जास्त जिम्मेदारी खरं तर माता पिता दोघांवरही असते, पण आईवर जास्त असते. कारण जास्तीत जास्त मूल आईजवळ राहतं, आईजवळ रमतं, आईजवळ खेळतं आणि त्या मुलाला तुम्ही मातीत खेळू द्या, त्याला लोळू द्या, पडू द्या. पहिल्या काळात आईला आठवत असेल, पहिला म्हणत होते की पडो झोडो मूल वाढो. आपण आता मुलगा पडला की पटकन जा पायाला लागलो का, त्याला आपण काय करतो, ठेवणार असतं, त्याला काही लागलेलंही नसतं, पण आपण त्याला इतकं संरक्षण करतो ते उठतं आणि रडायला लागतो. खरं तर त्याला लागलेलं नसतं, त्याला रडायचंही नसतं. म्हणजे प्रत्येक वेळेस असं असं नाही, पण असं होतं बऱ्याच वेळा. तर इतकं आपण त्याला काय बनवत आहोत, त्याला संरक्षित करून त्याचं मन जे स्ट्रॉंग बनायचं आहे तेच बनवून घेतो. तर पडो जोडो मूल वाढो एवढं लक्षात ठेवा आणि मुलांना चांगल्या हसत खेळत वातावरणामध्ये आणि एकच लक्षात ठेवा, मोबाईलपासून त्यांना दूर ठेवा. बघा, आता हे संस्कार जे शाळा आहे आपली,
ते खूप काही ऐकून आहे मी, कारण याच्यामध्ये श्लोक वगैरे घेतले जातात, जेवताना श्लोक म्हणणं, परत प्रत्येक उपक्रम या ठिकाणी राबवला जातो, जयंत्या पुण्यतिथ्या घेतल्या जातात आणि मुलांना संवेदनशीलता शिकवली जाते आणि नक्कीच शिकवली जात असणार, कारण ही माझ्या गुरूंची खंदारे गुरुजींची शाळा आहे, म्हणजे संवेदनशीलता या ठिकाणी नक्कीच असणार आहे. संयोजकांनी या ठिकाणी मला बोलवलं, वर्षाताईंनी मला